सौरभ काय खाणार? हेमंतनं असा प्रश्न विचारला आणि कांदा पोहे बनवायला सुरुवात झाली. 2 कांद्याचे 4 तुकडे केले आणि मिरची बारीक कापून घेतली. खूप बारीक कांदा कापत असलेल्या हेमंतला मी विचारलं, मागच्या जन्मी तुझा पाणीपुरीचा गाडा होता का? छोटे छोटे टमाटे पाहून दम आलूच्या जागी दम टमाटर करायची शंका मनामध्ये निर्माण झाली. कांद्या पोह्याचं नाव ऐकताच विघ्नेश, श्याम आणि राघव यांची धाड घरावर पडली. पोह्यानं केलेला मेकअप म्हणजेच त्याचं फाउंडेशन त्यात पाणी टाकताच निघून गेलं. विघ्नेशला विचारलं, तुम्ही कोणत्या IPL टीमला सपोर्ट करता? तर विघ्नेश म्हणला, एकच वादा, रोहित दादा. तापलेल्या भगुन्यामध्ये बिस्लरीचं तेल सोडलं आणि रोस्ट केलेले शेंगदाणे फ्राय करून घेतले. तेल तापताच त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून कढीपत्ता तडतडून घेतला. बारीक कापलेला कांदा कढईमध्ये टाकताच त्याचा आरोमा पूर्ण रूम मध्ये पसरला. व्लॉगर अजून का दिसला नाही असं विचारायच्या आधीच जनतेला आपलं तोंड दाखवलं. बेडेकरची मिसळ घेऊन सिद्धार्थ यशस्वीरित्या घरी आला, पण प्रश्न हा होता, ते पॅकेट तो एकटा खाणार की सगळ्यांना वाटून देणार?